नमस्कार. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. अधिक मास याला मल मास, पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात. या काळामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत. तर या महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये याची संपूर्ण माहिती. यावर्षी अधिक महिना कधी आहे? स्त्रिया जोडवी का बदलतात? आईने मुलीला चांदीची जोडवी का द्यावी? त्यासोबतच जावयाचे काय महत्त्व? त्याचबरोबर या महिन्यामध्ये काय सेवा केल्या पाहिजेत? सर्व माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. अधिक महिना हा 30 किंवा 33 दिवसांचा असतो. या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीमध्ये प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथेमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली होती तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. भगवान विष्णू आणि यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षाही तो अधिक तेजस्वी झाला आहे. काही ठिकाणी याला दामोदर मास असे देखील म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. अधिक मासामध्ये काय करावे, काय करू नये हे आपण पाहूयात. तर अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौंजीबंधन, बारसे यासारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. मलमासात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळामध्ये दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची पूजा करण्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुम्ही गोमातेची जास्तीत जास्त सेवा या महिन्यात करायची आहे. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. तर पंचांगानुसार अधिक मास या वर्षी कधी सुरू होत आहे? वर्ष 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील. यामुळे हिंदू नववर्ष हे 12 ऐवजी 13 महिन्याचे होईल. नववर्षात अधिक मासाची सुरुवात ही 17 मे 2026 रोजी होणार असून 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप असणार आहे. याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ मास. अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळत असते. अधिक मास, ज्याला आपण धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतो, हा हिंदू पंचांगानुसार 3 वर्षातून एकदा येतो. हा महिना खूप विशेष असतो. या महिन्यात धार्मिक आध्यात्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. धोंड्याच्या महिन्यामध्ये काय करावे? तर या महिन्याचे अधिपती भगवान पुरुषोत्तम म्हणजेच विष्णू आहेत. त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त पूजा, सेवा, मंत्रजप करायचा आहे. आणि या महिन्यामध्ये दान काय करायचे असते? तर या महिन्यामध्ये दान करणे, विशेषतः जावयाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यामध्ये जावयाला दान दिल्याने तुमच्या आयुष्यात नक्कीच त्याचे सकारात्मक बदल घडतात आणि अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होत असते. तर अनेक जण 33 लाडू किंवा 33 अनारसे याचे दान करतात. हा वाण म्हणून जावयाला दिले जाते. त्यासोबतच धोंडे बनवणे हे या महिन्याचे विशेष आहे आणि खास वैशिष्ट्य आहे. पिठाचे किंवा पुरणाचे धोंडे बनवून जावयाला आणि मुलीला घरी बोलवून त्यांचे आदरातिथ्य करून हे दिले जाते. त्यासोबतच ज्यांना शक्य होते ते चांदीचे धोंडे देखील बनवतात. हा महिना जावई बापूंचा सन्मान करण्याचा महिना असल्यामुळे तांब्याच्या ताटात 33 अनारसे लाडू ठेवून जावयाला वाण देतात. सध्याच्या काळात केवळ मिठाई न देता चांदीचे नाणे, कपडे किंवा हळदी-कुंकू, वाण यासारख्या अनेक उपयोगी वस्तू दिल्या जातात. धोंड्याच्या महिन्यामध्ये पुरणाचे धोंडे हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. या महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. विष्णू सहस्त्रनामाचा जप करायचा आहे. अत्यंत शुभ ठरणार आहे. त्यासोबतच गाईला चारा खाऊ घालणे, तिची पूजा करणे देखील अत्यंत शुभ ठरणार आहे. त्यासोबतच शक्य असेल तर एखाद्या पवित्र नदीमध्ये जसे गंगा, गोदावरी या नद्यांमध्ये स्नान करणे, तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन करणे अत्यंत शुभ आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर हा महिना देण्याघेण्याचा आणि स्वतःची आध्यात्मिक उन्नती करण्याचा काळ आहे. असे म्हणतात की या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळा घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असेल.
या महिन्यात दीपदानाला देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे अधिक पुण्यफळ मानले जाते. त्यासोबतच पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा, अनुष्ठान, दान केल्याने विशेष फळ प्राप्त होते. असा हा अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही हे महत्त्वाचे कामे करायचीच आहेत. काय कामे करायची नाहीत ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेले आहेत. म्हणजेच लग्न, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये. या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य करणे टाळावे. त्यासोबतच कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. मांसाहारापासून दूर राहावे. मांस, मद्य, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान हे करू नये. या महिन्यात गृह खरेदी, वास्तू खरेदी, कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्यादी मोठी कोणतीही आर्थिक गुंतवणूक असलेल्या नवीन वस्तूची खरेदी करू नका. परंतु या दरम्यान शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिषाच्या सल्ल्याने दागिन्यांची खरेदीही करता येते. नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता आपल्या नेहमीच्या मंदिरातून देवाची किंवा देवघरातील देवांची पूजा आवर्जून करायची आहे. वाईट शब्द, अपशब्द, घरगुती वाद, राग, खोटे बोलणे हे सर्व टाळावे. या महिन्यात काय दान केल्याने पुण्यफळ मिळते तर तुपाने भरलेला चांदीचा दिवा, सोन्याचे किंवा काश्याचे भांडे, कच्चे हरभरे, गूळ, तूर डाळ, खारीक, लाल चंदन, गोड रंग, त्यासोबतच कापूर, केवडा, अगरबत्ती, केशर, कस्तुरी, गोरेचन, शंख, गरुडाची घंटा, मोती, हिरा, पन्नारत्न, मालपोहे, साखर, मध, तांब्याचे भांडे, चांदीची नंदी कोणतेही हे दान तुम्ही करू शकता. शेवटी यथाशक्ती दान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये जोडवी बदलण्याची परंपरा प्रामुख्याने सौभाग्यवृद्धी आणि धार्मिक श्रद्धा याशी जोडलेली आहे. तर जोडवी का बदलतात या प्रथेमागे प्रमुख कारण आहे ते म्हणजे सौभाग्याचे लेणे हे जोडवे असतात. विवाहित स्त्रीसाठी जोडवी हे सौभाग्याचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. अधिक मासात नवीन जोडवी घातल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद टिकून राहतो अशी धार्मिक मान्यता आहे. त्यासोबतच जुनी किंवा घासलेली जोडवी बदलून नवीन जोडवी परिधान केल्याने घरामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येत असते. त्यामुळे देखील जोडवी बदलली जातात. धार्मिक महत्त्व त्याचे असे आहे की अधिक मास हा भगवान विष्णूंचा मास मानला जातो. म्हणजेच पुरुषोत्तम मास आपण त्याला म्हणतो. या पवित्र काळामध्ये दान, धर्म आणि शुभ कार्य करण्याला महत्त्व असल्याने सौभाग्याच्या लेण्यांचे नूतनीकरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासोबतच चांदीची नवीन जोडवी पायांच्या बोटावर ठराविक दाब निर्माण करतात, ज्यामुळे ॲक्युप्रेशर पॉईंट्स उत्तेजित होतात आणि स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम चांगला होत असतो. यासाठी जोडवी तर घातलीच जातात, परंतु सौभाग्य अखंड टिकून राहावे यासाठी धोंड्याच्या महिन्यामध्ये अनेक जण ही जोडवी नवीन घ्यायला सुरुवात करतात. प्रत्येक स्त्रिया धोंड्याच्या महिन्यात याच कारणाने जोडवी बदलतात. अनेक घरामध्ये आई आपल्या विवाहित मुलीला या धोंड्याच्या महिन्यात नवीन चांदीची जोडवी भेट म्हणून देते. जोडवी बदलताना ती चांदीचीच असावी आणि अशा प्रकारे चांदीची जोडवी जर धोंड्याच्या महिन्यामध्ये आईने मुलीला दिली तर आईला देखील तिच्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम बघायला मिळतात. धोंड्याचा महिना हा विष्णूला समर्पित आहे आणि जावयाला विष्णू समान मानले जाते. त्यासोबतच आपली लक्ष्मी, आपली जी मुलगी असते तर विष्णूचे आणि लक्ष्मीचे आदरातिथ्य करण्यासाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच या महिन्यामध्ये तुम्ही जावयाला आणि लेकीला जे काही दान करता येईल, जे तुमच्याकडून घडेल ते आवर्जून दान करायचे आहे. शेवटी तुम्ही महत्त्वाचं आहे की मनोभावे करणे. नक्कीच तुम्हाला भगवान विष्णूंचे, माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात. तुमच्या आयुष्यात देखील कशालाही कमी पडत नाही आणि तुमच्या मुलीचे देखील कल्याण होते. तर धोंड्याचा महिना अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही गरजूंना, गरिबांना देखील दान करायचे आहे. तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.